बघा आज आपला कॉम्प्युटराइज फायनान्शियल अकाउंटिंग टॅली मधला पुढचा टॉपिक जर्नल प्रॉब्लेम नंबर 11. ठीक आहे. चला जाऊ आपण आपल्या टॉपिककडे. आपला जो प्रॉब्लेम आहे तो आहे जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ लिटे एंटरप्राइजेस महालक्ष्मी रोड कोल्हापूर फॉर द फायनान्शियल इयर 1/4/2000 आणि 1/4/1991 ते 31/3/1992. बरोबर. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे आपल्याकडे 1/12/1991. श्री लिटे कमांज बिझनेस विथ ₹3 लाख, 3 लाख रुपये आणून बिझनेस सुरू केला. ही ओपन अन अकाउंट विथ द बँक अँड डिपॉझिटेड ₹2 लाख. बँकेत अकाउंट ओपन केला आणि त्याच्यामध्ये किती 2 लाख रुपये काय केले, डिपॉझिट केले. थोडक्यामध्ये आता आपल्याला जे काही कॅपिटल म्हणून पैसे मिळाले ते 1 लाख रुपये कॅश मध्ये आणि 2 लाख रुपये बँकेमध्ये. बरोबर आहे का नाही? म्हणजे आता कॅश तर आली आपल्याकडे, पण कुठं कुठं आली तर रोखीत आली. कॅश मध्ये 1 लाख आणि बँकेमध्ये 2 लाख. जे आलं त्याला डेबिट आहे का ना. म्हणून कॅश आणि बँकेला काय दिलं जाणार, डेबिट. याच्यामध्ये दोन अकाउंट जर आपण म्हटलं तर एक येईल कॅश कॅपिटल आणि बँक. आता कॅश तर आली आपल्याकडे, कॅश आली कुठं आली, दोन ठिकाणी आली. म्हणून दोन्हींना पण काय होणार, डेबिट होणार. काही दोन्ही आपला ऍसेट आहे आणि कॅपिटलला काय दिलं जाणार, क्रेडिट. चला करा एंट्री. कॅश बँक अकाउंट डेबिट 2 लाख, बँक अकाउंट डेबिट 2 लाख, कॅश अकाउंट डेबिट 2 लाख, कॅश अकाउंट डेबिट 2 लाख नाही, कॅश अकाउंट डेबिट 1 लाख, टू कॅपिटल अकाउंट 3 लाख, टू कॅपिटल अकाउंट 3 लाख. नरेशन घ्या. being capital received, being capital received, being capital received. बघा आता या ठिकाणी जे अकाउंट आलेले आहे त्यांना आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. बँकेचा अकाउंट आले, बँकेला ग्रुप द्यावा लागेल. बँक अकाउंटसाठी स्वतंत्र त्याच नावाने बँक अकाउंट असा आपल्याकडे ग्रुप अवेलेबल आहे, तो आपण त्याला देऊ. कॅश इन हँड तर ऑलरेडी टॅली तयार करतं, त्याच्यामुळे त्याला कॅश इन हँड हा ग्रुप दिला जातो. कॅपिटलसाठी स्वतंत्र कॅपिटल अकाउंट याच नावाने ग्रुप आपल्याकडे उपलब्ध आहे. झालं आपलं अकाउंट ओपनिंग, अकाउंटला ग्रुपिंग पूर्ण झालं. पुढच्या एंट्रीकडे आपण जाऊ. मग पुढची एंट्री आपल्या समोर 2/12/1991. परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम स्टार कंपनी ₹65,000. 65,000चा उधारीवर माल काय केला, परचेस केला. उधारी क्रेडिट परचेस. क्रेडिट परचेसच्या एंट्रीमध्ये दोन अकाउंट आपले ठरलेले, ते म्हणजे परचेस आणि पार्टी. परचेस अकाउंट आणि पार्टी. परचेस गुड्स, गुड्स ही काय आपली ऍसेट आहे. ऍसेट म्हटल्यावर ऍसेटचं अकाउंट येतं रिअल आणि रिअल अकाउंट सांगतो जे येतं त्याला डेबिट. परचेस मध्ये माल आपल्याकडं येतो म्हणून मालाला काय दिलं जाणार, डेबिट दिलं जाणार. आणि स्टार कंपनीला काय दिलं जाणार, मग क्रेडिट. बरोबर. चला करा एंट्री. परचेस अकाउंट डेबिट 65,000, परचेस अकाउंट डेबिट 65,000 टू स्टार कंपनी अकाउंट 65,000, टू स्टार कंपनी अकाउंट 65,000, टू स्टार कंपनी अकाउंट 65,000. नॅरेशन घ्या. बिंग क्रेडिट परचेसेस, बिंग क्रेडिट परचेसेस. झाली एंट्री, झाली पूर्ण. जाऊ आपण ग्रुप करावा लागेल आपल्याला. दोन्ही अकाउंटला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. परचेस साठी स्वतंत्र परचेस अकाउंट आपल्याकडे ग्रुप असतो आणि परचेस मध्ये जी ही पार्टी येते ती पार्टी कोण असते, आपली क्रेडिटर आहे का. म्हणून त्याला कोणता ग्रुप दिला जाईल, सन्ड्री क्रेडिटर. लक्षात घ्या. बघा पुढची एंट्री 31/12/1991. परचेस मशिनरी ₹50,000 अँड पेड चेक. बघा इथं परचेस झालंय पण आता गुड्स परचेस नाही. लक्षात घ्या, मशिनरी परचेस. मशिनरी काय आपली ऍसेट आहे आणि ऍसेट परचेसच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं त्या ऍसेटचं. पहिलं अकाउंट कोणतं येतं, ऍसेटचं. आणि दुसरं
कॅश किंवा बँक, त्याचा चेक पेड केला म्हणून बँक आहे का. बँक आपली काय ऍसेट रिअल मध्ये येईल. रिअल अकाउंट सांगतं जे येतं त्याला डेबिट. मशिनरी पण ऍसेट आपली मशिनरी येते म्हणून मशिनरीला डेबिट, आणि जे जातं त्याला क्रेडिट. चेक गेला म्हणून बँकेला क्रेडिट. चला करा एंट्री. मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट 50,000, मशिनरी अकाउंट डेबिट 50,000 टू बँक अकाउंट 50,000, टू बँक अकाउंट 50,000. नॅरेशन घ्या. बिईंग मशिनरी परचेस अँड पेमेंट मेड बाय चेक, being machinery purchase and payment made by check. मशिनरी हे काय आपली ऍसेट आहे, आणि ऍसेटसाठी स्वतंत्र आपल्याकडे ग्रुप आहे फिक्स ऍसेट. बघा करंट ऍसेटचे तर वेगवेगळे ग्रुप आहे. बँकेचा बँक अकाउंट, कॅशचा कॅश इन हँड, पण फिक्स ऍसेटचा फिक्स ऍसेट ह्या नावानेच ग्रुप आहे. आणि बँकेला तर ऑलरेडी आपण ग्रुप दिलाय बँक अकाउंट, म्हणून त्याला आपल्याला ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये ग्रुप देण्याची गरज. तर जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री 1 जानेवारी 92. परचेस गुड्स फॉर कॅश ₹28,000, 28,000चा माल कॅश मध्ये परचेस करा. क्लिअर कट सांगा, कॅश मध्ये परचेस करा. कॅश परचेसच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं परचेसचं आणि दुसरं येतं कॅश. कॅश किंवा बरं. गुड्स ही ऍसेट आहे, कॅश ऍसेट एक आपल्याकडे येणार आहे, एक आपल्याकडून जाणार आहे. परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून परचेसला डेबिट, जे येतं त्याला डेबिट, आणि कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. चला करा एंट्री. परचेस अकाउंट डेबिट, परचेस अकाउंट डेबिट 28,000, परचेस अकाउंट डेबिट 28,000 टू कॅश अकाउंट 28,000, टू कॅश अकाउंट 28,000. नॅरेशन घ्या. बिंग कॅश परचेसेस, बिंग कॅश परचेसेस. झाली एंट्री पूर्ण झाली. आता ग्रुपिंग साठी दोन्ही अकाउंट याच्या अगोदर ग्रुप झालंय, त्याच्यामुळे इथं काही ग्रुप आपल्याला कोणत्या अकाउंटला द्यायचा नाहीये. हम्म. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. 2 जानेवारीची एंट्री आहे. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹80,000. बघा परचेसच्या विरुद्ध एंट्री आली तर सोल्ड. सेल्स आणि कशी आहे कॅश सेल्स. कॅश सेल्सच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं सेल्स आणि दुसरं येतं कॅश. बरोबर. सेल्स गुड्स ही पण आपली ऍसेट आहे आणि कॅश पण आपली ऍसेट आहे. रिअल मध्ये एक आपल्याकडे येणार आहे, एक आपल्याकडून जाणार आहे. माल विक्रीच्या एंट्रीमध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून मालाला क्रेडिट, आणि कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट. जा डेबिट क्रेडिट सापडलं. करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 80,000, कॅश अकाउंट डेबिट 80,000 टू सेल्स अकाउंट 80,000, टू सेल्स अकाउंट 80,000. नॅरेशन घ्या. बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स, बिंग कॅश सेल्स. ह्या एंट्रीमध्ये दोन्ही अकाउंट यापूर्वी येऊन गेले, त्याला आपण ग्रुप दिलेला आहे, त्याच्यामुळे त्याला पण आपल्याला ग्रुप देण्याची नाही. सेल्स अकाउंट फर्स्ट टाइम आलाय, मग सेल्स अकाउंटला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. सेल्स साठी स्वतंत्र सेल्स अकाउंट हा ग्रुप आपल्याकडे उपलब्ध आहे. चला झालं, पुढे जाऊ आपण. पुढची एंट्री आपल्याकडे 31 जानेवारीची. सोल गुड्स ऑन क्रेडिट टू मते एंटरप्राइजेस ₹16,000. मते एंटरप्राइजेसला क्रेडिटवर क्लिअर कट इथे एंट्रीमध्ये उल्लेख केलेला गेलेला आहे. उधारीत माल विकला. क्रेडिट सेलच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं सेल्स आणि दुसरं अकाउंट येतं पार्टीचं. बरोबर. सेल्स गुड्स, गुड्स काय आपली ऍसेट आहे. ऍसेट आहे म्हटल्यावर रिअल, रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट. कारण की विक्रीच्या एंट्रीमध्ये सेल्सच्या एंट्रीमध्ये माल आपल्याकडून जातो म्हणून सेल्सला काही क्रेडिट, आणि डेबिट मग कोणाला मध्ये एंटरप्राइजेसला. चला करा एंट्री. मध्ये एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट 16,000, मध्ये एंटरप्राइजेस अकाउंट डेबिट 16,000 टू सेल्स अकाउंट, टू सेल्स अकाउंट 16,000. नॅरेशन घ्या. बिंग क्रेडिट सेल्स, बिंग क्रेडिट सेल्स. या ठिकाणी आपली
एंट्री पूर्ण झाली. मते एंटरप्राइजेस फर्स्ट टाइम आलेले अकाउंट आहे, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. सेलच्या एंट्री जी पार्टी येते ती कोण असते? आपली डेटर असते, म्हणून त्याला कोणता ग्रुप दिला जाणार? सनरी डेटर्स. बघा, पार्टीच्या नावाने अकाउंट आलं का ती डेटर किंवा क्रेडिटर असणार आहे, हे ठरलेलं. सेल्सला तर ऑलरेडी आपण ग्रुप दिला. झालं. पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढची एंट्री 1 फेब्रुवारी. परचेस स्टेशनरी फॉर कॅश ₹3000. 3000 स्टेशनरी परचेस केली. कशी परचेस केली? कॅश मध्ये. बरोबर. परचेस आलाय शब्द तिथं, परंतु गुड्स परचेस नाहीये, स्टेशनरी. स्टेशनरी परचेस आहे. स्टेशनरी आपला खर्च आहे. काय खर्च? खर्चाच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं त्या खर्चाचं आणि दुसरं कॅश किंवा काय कॅश, इथं रोखीत नाही. बरोबर. खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट आपल्याला सांगतं खर्चाला डेबिट द्या, आणि रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या. कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट आहे का? डेबिट क्रेडिट सापडलं. चला करा एंट्री. स्टेशनरी अकाउंट डेबिट 3000. स्टेशनरी अकाउंट डेबिट 3000 टू कॅश अकाउंट 3000. कॅश अकाउंट 3000. नरेशन घ्या. बिंग स्टेशनरी परचेस. बिंग स्टेशनरी परचेस. ह्या एंट्रीमध्ये आपल्याकडे स्टेशनरी नव्याने आलेला अकाउंट आहे, त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. तो खर्च आहे म्हणून खर्चाला आपण देणार इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कोणता ग्रुप देणार? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅश ऑलरेडी आपल्याकडे आलेली आहे म्हणून त्याला आपण काय ग्रुप देत नाही. चला जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री आहे आपल्याकडे पेड इन्शुरन्स प्रीमियम ₹2500. 2 फेब्रुवारीची एंट्री. इन्शुरन्स प्रीमियम हा सुद्धा काय आपला खर्च. खर्च झाला तर खर्चाच्या एंट्री डेबिट द्या, हे आपल्याला नॉमिनल अकाउंट सांग. बरोबर आहे का? आणि खर्चाच्या बदल्यात काय जातं आपल्याकडून? कॅश जाते, म्हणून जे जातं त्याला क्रेडिट द्या, हे कोण सांगतं? रिअल अकाउंट. म्हणून इन्शुरन्स प्रीमियमला डेबिट आणि कॅशला क्रेडिट. चला करा एंट्री. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट 2500. इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट डेबिट 2500 टू कॅश अकाउंट 2500. टू कॅश अकाउंट 2500. नॅरेशन घ्या. बिंग इन्शुरन्स प्रीमियम पेड. बिंग इन्शुरन्स प्रीमियम पेड. या ठिकाणी इन्शुरन्स हे फर्स्ट टाइम आलेला आहे म्हणून त्याला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. खर्च येतो. खर्च म्हटल्यावर खर्चाला कोणता ग्रुप येईल? तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. उत्पादनाशी संबंधित असेल तरच आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप तिथं द्यायचा आहे. कॅशला तर आपल्याला काही ग्रुप द्यायचा नाही. ठीक आहे. चला जाऊ पुढे. पुढची एंट्री आहेत 2 फेब्रुवारी. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹70,000. 70,000चा माल काय केला? कॅश सेल्स केला, कॅश मध्ये विकला. बरोबर. अँड डिपॉझिटेड दी सेम इन टू बँक अकाउंट. कॅशमध्ये विकला, पण पैसे कुठे टाकले? बँकेत टाकले डायरेक्टली. बरोबर. या ठिकाणी तुम्ही 2 एंट्री पण करू शकता. सेलची, कॅश सेलची करा, नंतर बँकेत डिपॉझिटची करा. पण तुम्ही डायरेक्टली बँकेत पैसे आल्याची पण एंट्री करू शकता. बरोबर का? बँक सुद्धा या ठिकाणी 2 जे अकाउंट येणार ते म्हणजे सेल्स आणि बँक. बरोबर. दोन्ही ऍसेट आहे आपल्या. एकाकडे पैसे येणार, ते माल आपल्याकडून जाणार आहे. बरोबर. जे जातं त्याला क्रेडिट. सेल्स मध्ये माल जातो म्हणून मालाला क्रेडिट, आणि बँकेत पैसे येतात म्हणून बँकेला डेबिट. करा एंट्री. बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट 70,000. बँक अकाउंट डेबिट 70,000 टू सेल्स अकाउंट 70,000. टू सेल्स अकाउंट 70,000. नॅरेशन घ्या. बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स. बिंग कॅश सेल्स. या ठिकाणी आलेले दोन्ही अकाउंट याच्या अगोदर ग्रुपिंग झालेले, त्याला कोणालाही ग्रुप आपल्याला द्यायचा नाहीये. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पुढची एंट्री बघा 1 मार्चची आहे. पेड रेंट फॉर डिसेंबर टू फेब्रुवारी ₹15,000. डिसेंबर ते फेब्रुवारी या पिरियडचं रेंट आपण पेड केलेलं आहे.
आणि 3 महिन्याचं. बरोबर. ते किती महिन्याचं आहे त्याच्याशी घेणं देणं. काय पेड केलं? रेंट. रेंट काय? आपला खर्च. खर्चाच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं त्या खर्चाचं, आणि दुसरं येतं कॅशचं, कारण की खर्च हा कॅश रोखीत पेड केला जातो. बरोबर. खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतं खर्चाला डेबिट द्या, म्हणून खर्चाला डेबिट, आणि कॅश जाते म्हणून कॅशला क्रेडिट. चला करा एंट्री. रेंट अकाउंट डेबिट 15,000. रेंट अकाउंट डेबिट 15,000 टू कॅश अकाउंट 15,000. टू कॅश अकाउंट 15,000. नॅरेशन घ्या. बिंग डिसेंबर टू फेब्रुवारी रेंट पेड. डिसेंबर ते फेब्रुवारीचं रेंट पेड केलं, त्या डिसेंबर टू फेब्रुवारीला आपण नॅरेशन मध्ये समाविष्ट करून घेतो. ठीक आहे. या ठिकाणी रेंट हे अकाउंट नव्याने आले. रेंट आपला खर्च आहे, आणि खर्चाला कोणता ग्रुप देतो आपण? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. बघा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅशला आपण कोणताही ग्रुप देत नाहीये, याचं ग्रुपिंग झालेलं आहे. चला जाऊ पुढच्या एंट्रीकडे. 2 मार्चची एंट्री. रिसिव्ड फ्रॉम मते एंटरप्राइजेस ₹15,500 इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बघा शब्द आला बघा, इन फुल सेटलमेंट. याचा अर्थ आता आपल्याला मागचं ट्रान्झॅक्शन बघावं लागेल. बघा 31 जानेवारीला माल विकला होता मते एंटरप्राइजेसला 16,000. बरोबर. त्याने आपल्याला किती पैसे पेड केले? 15,500. म्हणजे त्याला आपण डिस्काउंट दिला. इन फुल सेटलमेंटचा काय अर्थ होतो? डिस्काउंट. बरोबर. मग आपल्याला पैसे मिळाले म्हणजे आपण समोरच्याला डिस्काउंट दिलं. लक्षात. बरोबर. या एंट्रीमध्ये पैसे पेड केल्याच्या किंवा रिसिव्हच्या एंट्रीमध्ये 2 अकाउंट तर ठरलेले असतात, एक कॅश आणि एक पार्टीच. पण आता कॅश आणि पार्टी मॅच होत नाही. पार्टी कडून घ्यायचे 16,000, आणि कॅश आली आपल्याला 15,500. मग राहिले ₹500. हे ₹500 आपण त्यांना डिस्काउंट दिला, म्हणून डिस्काउंट पेड हे तिसरं अकाउंट आपल्याकडे येईल. डिस्काउंट पेड काय? आपला खर्च आहे का? आणि कॅश काय? आपली ऍसेट. ऍसेट येते रिअल मध्ये, जे येतं त्याला डेबिट द्या असं आपल्याला रिअल अकाउंट सांगतं. कॅश आपल्याकडे येते म्हणून कॅशला डेबिट. पहिलं डेबिट. खर्च झाला तर खर्चाला डेबिट द्या असं आपल्याला नॉमिनल अकाउंट सांगतं, म्हणून डिस्काउंट पेडला पण काय येणार? डेबिट. 2 डेबिट आली, एक 15,500च, दुसरं पण 500च, झालं का 16,000. आणि क्रेडिट येणार पार्टीला. ठीक आहे. चला करा एंट्री. कॅश अकाउंट डेबिट 15,500. कॅश अकाउंट डेबिट 15,500. डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट पण 500. डिस्काउंट पेड अकाउंट डेबिट 500 टू मते एंटरप्राइजेस 16,000. टू मते एंटरप्राइजेस 16,000. नॅरेशन घ्या. बिंग कॅश रिसिव्ड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. बिंग कॅश रिसिव्ड इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. झाली एंट्री पूर्ण झाली. जाऊ पुढच्या एंट्रीकडे. पण एंट्रीकडे जाण्या अगोदर आपल्याला ग्रुप द्यावे लागतील. कॅशला तर ग्रुप देण्याची गरज नाही, पण डिस्काउंट पेडला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. खर्च येतो आपला, आणि खर्चाला ग्रुप कोणता येणार? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. कोणता ग्रुप येतोय? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि मग ते एंटरप्राइजेस ऑलरेडी 31 जानेवारीच्या एंट्रीमध्ये त्याला ग्रुप आपण दिलेला आहे. ठीक आहे. चला जाऊ पुढे. पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आहे आपल्याकडे 2 मार्च 92. पेड स्टार कंपनी ₹50,000 बाय चेक. स्टार कंपनीला 50,000चा चेक दिला. का दिला? बघा ट्रान्झॅक्शन बघून घ्या त्यांचं. 2 डिसेंबरला परचेस केलेला आहे माल कितीचा? 65,000. पण या ठिकाणी कुठं काही म्हटलंय का ऑन अकाउंट इन फुल सेटलमेंट अकाउंट? काहीच म्हटलेलं नाही. याचा अर्थ ऑन अकाउंट असं समजायचं. म्हणजेच जे राहिले त्याच्यापैकी दिले 50,000, बाकी 15 शिल्लक राहतील. 65 मधून 50 गेले, 65. बरोबर. 15 शिल्लक. पैसे पेड किंवा रिसिव्हच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं कॅश किंवा बँकेचं, आणि दुसरं अकाउंट येतं त्या पार्टीचं. इथं बँकेचं येईल, कारण की आपण चेक पेड केलेला आहे. बरोबर. बँक येते रिअल मध्ये. रिअल अकाउंट सांगतं की जे जातं त्याला क्रेडिट द्या. इथं चेक गेला म्हणून बँकेला क्रेडिट, आणि मग डेबिट कोणाला? तर पार्टीला. चला करा एंट्री.
स्टार कंपनी अकाउंट डेबिट 50,000, स्टार कंपनी अकाउंट डेबिट 50,000 टू बँक अकाउंट 50,000, टू बँक अकाउंट 50,000. नॅरेशन घ्या. बिंग चेक पेड ऑन अकाउंट, बिंग चेक पेड ऑन अकाउंट. ह्या ठिकाणी दोन्ही अकाउंट या अगोदर आलेले आहेत, त्याला ग्रुप आपण दिलेला आहे. ह्या एंट्रीत आपण कोणाला ग्रुप देणार नाही. चला जाऊ पुढे. पुढची एंट्री आहे 31 मार्च 2092, 1992. विथड्रॉ फ्रॉम बँक फॉर हाऊस होल्ड एक्सपेन्सेस ₹10,000. बँकेतून पैसे काढले, पण कशासाठी काढले? घरगुती खर्चासाठी. हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजेच काय? घरगुती खर्चासाठी. घरगुती खर्च आला का त्या ठिकाणी आपल्याकडे ड्रॉइंग अकाउंट आलं. कोणतं अकाउंट येणार? ड्रॉइंग. बरेच जण त्याच नावाने अकाउंट घेऊन टाकतात. काही हाऊस होल्ड एक्सपेन्सेस नावानेच अकाउंट घेतात. तसं करू नका, आहे का? आणि दुसरं अकाउंट येतं बँकेचं. पर्सनल एक्सपेन्सेसचा खर्च झाला का ड्रॉइंगला डेबिट, हे ठरले. आणि कॅश जाते बँकेतून म्हणून बँकेला करा एंट्री. ड्रॉइंग अकाउंट डेबिट 10,000, ड्रॉइंग अकाउंट डेबिट 10,000 टू बँक अकाउंट 10,000, टू बँक अकाउंट 10,000. नरेशन घ्या. being withdraw from bank for personal expenses, being withdraw from bank for personal expenses. एंट्री मध्ये ड्रॉइंग अकाउंट फर्स्ट टाइम आलंय. ड्रॉइंगला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. काय ग्रुप देणार आपण ड्रॉइंगला? कॅपिटल अकाउंट. बघा कॅपिटल, कारण कॅपिटल अकाउंट हा ग्रुप दोनच अकाउंट साठी आहे, तो म्हणजे कॅपिटल आणि ड्रॉइंग. ठीक आहे, चला जाऊ पुढे. पुढच्या एंट्री साठी 31 मार्चची एंट्री आहे. परचेस गुड्स फ्रॉम स्टार कंपनी ₹20,000. स्टार कंपनीकडून 20,000चा माल काय केला? परचेस केला. परचेसची एंट्री आहे. कशी एंट्री आहे ही? उधारीवर, कारण की काहीच म्हटलेलं नाही रोखीत. क्रेडिट, कॅश किंवा क्रेडिट काही म्हटलेलं नाही, परंतु पार्टीचं नाव आलं तर ती उधारीवर ठरवायची. आणि क्रेडिट परचेसच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं परचेसचं आणि दुसरं येतं पार्टीचं. दुसरं कोणतं येतं? पार्टीचं. बरोबर. परचेस गुड्स, गुड्स ही काय आपली ऍसेट आहे. ऍसेट म्हटल्यावर जे येतं त्याला डेबिट. परचेस मध्ये माल आपल्याकडे येतो म्हणून मालाला डेबिट, परचेसला डेबिट, आणि पार्टीला काय मग साहजिक क्रेडिट. तर करा एंट्री. परचेस अकाउंट डेबिट 20,000, परचेस अकाउंट डेबिट 20,000 टू स्टार कंपनी अकाउंट 20,000, टू स्टार कंपनी अकाउंट 20,000. नॅरेशन घ्या. being credit purchases, being credit purchases. झाली एंट्री झाली. जेव्हा आता आपण ग्रुपिंग कडे पण ग्रुप देण्याची गरज कोणालाच नाही, कारण की अगोदर हे दोन्ही अकाउंट आपल्याकडे आलेले आहेत. बरोबर का? पुढच्या एंट्रीकडे जाऊ. पुढची 31 मार्चची एंट्री. पेड सॅलरी ऑफ ₹25,000, 25,000 रुपये सॅलरी पेड केली. बरोबर. सॅलरी काय आपला खर्च. खर्चाच्या एंट्रीमध्ये पहिलं अकाउंट येतं त्या खर्चाचं आणि दुसरं कॅश. दुसरं कोणतं येतं? कॅश. खर्च झाला तर नॉमिनल अकाउंट सांगतं खर्चाला डेबिट द्या म्हणून सॅलरीला डेबिट, आणि कॅश जाते म्हणून रिअल अकाउंट सांगतं जे जातं त्याला क्रेडिट द्या म्हणून कॅशला क्रेडिट. तर करा एंट्री. सॅलरी अकाउंट डेबिट 25,000, सॅलरी अकाउंट डेबिट 25,000 टू कॅश अकाउंट 25,000, टू कॅश अकाउंट 25,000. नॅरेशन घ्या. बिंग सॅलरी पेड, बिंग सॅलरी पेड. बर. ह्या एंट्रीमध्ये सॅलरी हे अकाउंट नव्याने आले, खर्चाचा अकाउंट आहे, खर्चाला आपल्याला ग्रुप द्यावा लागेल. सॅलरीला कोणता ग्रुप द्याल? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि कॅशला तर आपल्याला ग्रुप देण्याची गरज. बरोबर. झाली, ही पण आपली एंट्री झाली. आपल्या सगळ्या एंट्री आजच्या भागातल्या संपलेल्या आहेत.
आज त्या प्रॅक्टिकल तुम्हाला काय असणार आहे, का तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही टॅलीमध्ये टाकायचा आहे. त्याचे बॅलन्सेस वर्कबुक मध्ये तुम्हाला दिलेले आहेत खालील प्रमाणे. नाही, हा, तर ते तुम्हाला चेक करायचे आहेत. प्रॉब्लेम नंबर 12 तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे. आणि पहिले तो सॉल्व्ह करायचा, त्यानंतर टॅलीमध्ये टाकायचा आणि मग त्याचे बॅलन्सेस तुम्ही व्हेरीफाय करायचे. हे जे बॅलन्स दिले हे 11व्या प्रॉब्लेमचे बॅलन्सेस आहेत, बरोबर. 12व्या प्रॉब्लेमचे तुम्हाला काढायचे आहेत. ठीक आहे. आजच्या भागात आपण इथंच थांबू. पुढच्या भागामध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहोत, त्यामुळे कोणी ऍबसेंट राहू नका. ठीक आहे.